वनपुत्र हनुमान की रामभक्त हनुमान की वीरभक्त हनुमान की हर हर महादेव श्रीराम नमस्कार, मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूज मध्ये। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। विकासाची शिदोरी आणि विश्वासाची साथ, सानिका आवाडे व सनी ओवळकर यांनी फुंकले विजयाचे रणशिंग। कोरोचीच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊया आणि भाजप महायुतीला विजयी करूया असा नारा देत कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील महायुतीच्या अधिकृत उमेदवार सानिका राहुल आवाडे आणि पंचायत समितीचे उमेदवार सुमेध सनी ज्योतिबा ओळकर यांच्या प्रचार मोहिमेचे रणशिंग आज कोरोचीमध्ये फुंकण्यात आले। आमदार डॉक्टर राहुल आवाडे आणि श्री अजय पाटील यड्रावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निघालेल्या या भव्य पदयात्रेने संपूर्ण कोरोची परिसर महायुतीमय झाला होता। प्रचाराचा शुभारंभ कोरोचीचे ग्रामदैवत श्री हनुमान मंदिरामध्ये श्रीफळ वाढवून आणि विधिवत पूजा करून करण्यात आला। यावेळी गावातील सर्व प्रमुख मंदिरांचे दर्शन घेऊन विजयाचा संकल्प करण्यात आला। कार्यकर्त्यांच्या गगनभेदी घोषणा आणि नागरिकांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते। या पदयात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे ठिकठिकाणी ग्रामस्थांनी केलेले जंगी स्वागत। विशेषतः माता बहिणींनी उमेदवारांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या, तर अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली। तरुणाचा उत्साह आणि ज्येष्ठांचे मिळणारे आशीर्वाद पाहता महायुतीच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची भावना राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे। पदयात्रेदरम्यान मतदारांशी संवाद साधताना सानिका आवाडे म्हणाल्या की विकासाची शिदोरी आणि विश्वासाची साथ हेच आमचे ध्येय व आम्ही केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून नाही तर विकासाचे विजन घेऊन लोकांसमोर जात आहोत। आतापर्यंत केलेली विकास कामे आणि भविष्यातील स्थानिक प्रश्न सोडवण्याची जिद्द हीच आमची ताकद आहे। प्रत्येक कार्यकर्त्यांनी शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचून विकासाचा हा विचार पोहोचवावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले। या प्रसंगी भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी, महायुतीचे घटक पक्षांचे सर्व नेते, कोरोची ग्रामपंचायतीचे विद्यमान व माजी सदस्य, बूथ कमिटीचे पदाधिकारी, महिला आघाडी आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पदयात्रेच्या निमित्ताने महायुतीने कोरोची मतदारसंघात मोठी ताकद निर्माण केली असून विरोधकांसमोर मोठे आव्हान उभे केले आहे। आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N51 न्यूज।